गणपती बाप्पा मोरया. आमचं मंडळ आमचा पप्पा. आता आपल्या गणेश मंडळाचं वैशिष्ट्य दाखवा. AI न्यूज चॅनलवर संपर्क करा 94 21 64 81 82. पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी एमजीएम संस्थेच्या JNSC महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नो व्हेकल डे साजरा केला. महात्मा गांधी मिशन संस्थेमधील जवाहरलाल नेहरू महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन काळाची गरज असल्याचं दाखवून देत मंगळवारी नो व्हेकल डे साजरा केला. यावेळी प्रत्येक विद्यार्थी महाविद्यालयापर्यंत पायी किंवा सायकलने पोहोचला. पर्यावरण टिकवण्यासाठी आणि ग्लोबल वॉर्मिंगला उत्तर देण्यासाठी पर्यावरण संवर्धनाची सुरुवात स्वतःपासून करावी लागेल असा संदेश यावेळी विद्यार्थ्यांनी दिला. आज आमच्या कॉलेजमध्ये नो व्हेकल डे सेलिब्रेट होत आहे. त्याच्यामुळे एअर पोल्युशनला मोठ्या प्रमाणात आळा बसलेला आणि कॉलेजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सक्सेसफुल पण झालेलं आहे. त्याच्यामुळे खूप छान वाटतं. आज आमचा नो व्हेकल डे होता, तर आम्ही आज सायकल आणल्या. जर नो व्हेकल डे आपल्याला एकदा जरी ठेवला तरी आपली हेल्थ इश्यूज बऱ्यापैकी हे होतील, कारण सायकल्समुळे आपण एक्सरसाइज पण करू शकतो. पोल्युशन वाचेलच तेवढं आणि आपली एक्सरसाइज पण होऊन जाते. आणि ज्याचा मेन उद्देश हाच होता की मुलांच्या आणि शिक्षकांच्या तसेच इतर जनतेच्या मनामध्ये एक गोष्ट बिंबवायची होती की आपण आपला वापर तो जितका आवश्यक आहे तितकाच करावा आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण जे गव्हर्नमेंटचे काही आपल्याला गाड्या आहेत त्यांचा वापर जास्त वाढवावा. रिक्षा आहेत, पब्लिक ट्रान्सपोर्टेशनच्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्यांचा जास्तीत जास्त वापर करावा आणि म्हणूनच आपण हा छोटासा अवेअरनेस प्रोग्राम म्हणून ठेवला होता नो व्हेकल डे. कुठलेही वाहन किंवा टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल तर या महाविद्यालयाच्या परिसरामध्ये दिसत नाही आहे. पर्यावरणाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस पर्यावरणाचा तरुण पिढीने एक कास धरलेली आपल्याला दिसून येते की पर्यावरणाला आपण कुठंतरी आळा घातला पाहिजे. म्हणून MGM महाविद्यालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा नो व्हेकल डे हा साजरा केलेला आपल्याला दिसून येतो. MGM परिसरात नेहमीच पार्किंगची मोठी गर्दी असते. या ठिकाणी नेहमी मोठ्या प्रमाणात वाहने दिसतात, परंतु JNSC महाविद्यालयाच्या या निर्णयामुळे महाविद्यालयात तुरळक वाहने आढळली.